गुड आफ्टरनून मित्रांनो. जवळपास आत्ता 12 वाजले आवरत कारण की काल मी इथं पोहोचून गेलो होतो मुरुडेश्वरला. काल इव्हिनिंगला मंदिरला गेलो. परत आज मॉर्निंग 6ला वगैरे मी उठून दर्शन वगैरे केलं. तर 9-10 वाजेपर्यंत तिथं होतो. आलो, पॅकअप केलं, चेन लूप वगैरे केले. तर आजचा प्लॅन आपला कुमटाला वगैरे स्टे आहे. तर प्लॅन फिक्स नाही आहे, पण ॲटलिस्ट कुमटा किंवा सरसेपैकी दोघांपैकी एक बघून स्टे करणार. उद्या मॉर्निंगला याना केव्ह एक्सप्लोअर करायची आहे. पण त्याआधी मे बी आपल्याला रस्त्यात काही स्पॉट भेटला, हुंडर एक आहे ते बघू. फिक्स नाही, पण तर ऑलमोस्ट लेट झालं आहे. मला वाटतं आता जस्ट आपण निघायला पाहिजे. तर बॅकपॅक झालं आहे, सगळं रेडी आहे. 5 मिनटात आपण निघू. बाय बाय. हर हर महादेव. जवळपास 12:15 झाले, आपण निघतोय. सो या हॉटेलला थांबलो होतो, हॉटेल पाम ग्रुप. हॉटेल ओके होते, पार्किंग चांगली होती म्हणून इथं घेतलं. नारळ पाणीला गर्दी दिसते. मला वाटतं नारळ पाणी पिऊया एक आणि सुरुवात करूया जर्नीला. असं नारळ पाणी पिलं आणि आता वी आर गुड टू गो. मंदिराजवळ रूम होता, पार्किंग पण चांगली होती, पण रूममध्ये ओके होता. पार्किंगमुळे आणि मंदिर जवळ असल्यामुळे केला. त्याची कॉस्ट पडली 800 विथ AC. बऱ्याच लोकांनी मेसेज केले होते की स्टेला जिथं राहतात त्याचा टाकत जा. सो कॉस्ट तो इथून पुढे लक्षात ठेवून मी टाकत जाईल. ब्रेकफास्ट केला, मस्तपैकी नारळ पाणी पिलं, चेन लूप वगैरे करून आता सरळ आपण निघतोय कुमटासाठी. आणि सगळ्यात पहिले मेन म्हणजे आपल्याला टाकावं लागेल पेट्रोल. बघूया पेट्रोल पंप, मला वाटतं त्या हायवेला असेलच. सो आत्ता जवळपास 12:30 वाजले. नारळ पाण्यासाठी जास्त वेळ गेला आपल्याला. सो इथून कुमटा दाखवतो आहे मला हार्डली 1-1.25 तास लागेल. त्याच्या अगोदर एक हुनावर म्हणून आहे. हुनावरला मला वाटतं 2-3 स्पॉट आहे, पण ते बघूया, लेट सी. सो पेट्रोल टाकून घेतलं. पेट्रोल बसलं आपल्याला 900 रुपयाचं. ते पण त्याने कोंबून भरलं म्हणून लक्ष नव्हतं ॲक्च्युली, तर पेट्रोल बाहेर झालं असतं. सो आता टेन्शन नाही. आता आपण डायरेक्ट जाऊया कुमटा किंवा हुनावर म्हणून आहे तिथं. ट्यून फॉर अपडेट. सो हुनावर आहे इथून 24, पनवेल 724 किलोमीटर. भयंकर गरम होतं आहे. मला वाटलं चिल वेदर असेल, म्हटलं आता जरा हिवाळा चालू आहे, पण गरम होतं आहे. 60-70च्या स्पीडला पण गरम होतं आहे आणि घाम आला आहे मला. ह्याच्यावरनं समजू शकता की किती ह्युमिड वातावरण आहे. आणि उन्हाळ्यात तर इकडे यायचं कामच नाही. मी म्हणतो बेस्ट सीझन मला वाटतं मी आलो आहे हाच आहे आत्ता. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेबपर्यंत ठीक आहे. फेबनंतर मला नाही वाटत इकडे येणं योग्य आहे. मे बी पावसाळ्यात करू शकता ट्रिप, कारण की आत्ता प्रचंड गरम होतं आहे. हॉटेल शिवशक्ती. जास्त लागली आहे भूक, कारण की जवळपास वाजला 1. कुठेतरी जेवायला बघू, जेवण करूया. तिथला जो कुक होता त्याने 2-3 स्पॉट सजेस्ट केले होते हुनावरमध्ये. परत एक जोग वॉटरफॉल वगैरे असे 2-3 स्पॉट. पण वॉटरफॉलला मला वाटतं आत्ता पाणी नसेल. आता मग हुनावरमध्ये बघूया काही. तो बोलला ऑन द वे आहे. सो ते 1-2 स्पॉट बघू. आणि तो आपला जवळपास मित्रच झाला होता. बिचारा येऊन सांगत होता, त्याला आठवत होतं तसा रिटर्न येत होता माझ्याकडे, इथं जा भाई, तिथं जा, ये स्पॉट देखो, वो स्पॉट अच्छा आहे. सो जवळपास अर्धा 1 तास गप्पा मारल्या आणि त्यानंतर मग आता आपण निघालो. सो लोक इकडचे चांगले आहे. फक्त सगळ्यात मोठा प्रॉब्लेम मला जो एक्सपिरियन्स आला तो कम्युनिकेशन. यांना हिंदी येत नाही, बऱ्याच लोकांना इंग्लिश कळत नाही. सो ते त्यांच्या भाषेत बोलतात. मग काम फक्त इशाऱ्यावर काम चालू आहे सगळं. तर खूप लोक बघितले असे मी की ज्यांना हिंदी इंग्लिश दोघं येत नाही. सो पहिल्यांदा एवढा प्रॉब्लेम येतो मला. पण या साईडला आपले मराठी लोक पण भरपूर येतात. थोड्याफार लोकांना हिंदी येतं म्हणून होतं आहे काम. सो ऑलमोस्ट आपल्या ट्रिपचे 700 किलोमीटर कंप्लीट झाले.
आणि अजून आपले तेवढेच होतील, त्याच्यापेक्षा जास्त होऊ शकतात. बऱ्यापैकी ट्रॅव्हल करायला लागलो आहे. तो स्टार्टिंगला म्हणजे इवन लद्दाखला पण. सो अगोदर खूप घाई करायचो मी, म्हणजे घाईत सगळं एक्सप्लोअर करा, लवकर सगळे पूर्ण दिवस राईड करा, नेक्स्ट डे पूर्ण एक्सप्लोअर करा, परत रात्री निघा. सो आता हळूहळू मला स्लो ट्रॅव्हलिंग शिकायचं आहे. म्हणजे हळूहळू प्रॉपर एक दिवस राईड करा, दुसरे दिवस एक्सप्लोअर करा. मी राईड आणि एक्सप्लोअर सेम डे करायचो. आणि व्हायचं काय, पहिले 1-2 दिवस ते एनर्जी फुल राहायची, की सपोज 500-600 किलोमीटर गेलं आणि नंतर लगेच फिरायला गेलं वगैरे तो. पण 1-2 दिवसानंतर ते फटीक जाणवायला लागतं. मग नंतर होत नाही. जसं स्पिती राईड गेली, स्पिती राईडला 12 दिवस गेलो होतो. 12च्या 12 दिवस आम्ही राईड गेली, एक सिंगल डे पण थांबलो नाही. कुठं काय केलं, एक्सप्लोअर करायचं, राईड. सो रिटर्न येताना आमच्याकडनं डिस्टन्स कवरच होत नव्हतं. हार्डली 400 किलोमीटरच्या वरती जातच नव्हतो आम्ही. किती पण प्रयत्न केला ना, होतच नव्हतं पॉसिबल, कारण की पूर्ण थकलेलो होतो. सो ते एक महत्त्वाचं आहे. आणि प्रॉपर स्लो ट्रॅव्हलिंग थोडं करायला पाहिजे ॲक्च्युली, आणि तेच महत्त्वाचं आहे. एवढं रशमध्ये जाऊन काही फायदा होत नाही, एक्सप्लोअर पण होत नाही, आणि परत आपण घरी पोहोचल्यावर खूप दिवस थकवा राहतो, तो निघत नाही. सो ती एक गोष्ट अपडेट करायची, शिकायची. होप या ट्रिपमध्ये हळूहळू होतं आहे ते वर्कआउट. अच्छा, कितना लेते आप? बोट राइड, बैक वाटर स्टार्टिंग पॉइंट पूरा जाता है, पूरा मिलता है. इधर से ए पॉइंट, लास्ट केरल वी पॉइंट. केरल आगे कोकोनट मिडल रिवर है, केरल पॉइंट है. ओके. केरल पॉइंट का टोटल कितना टाइम जाता है? टोटल 130, 1.5 घंटा. 17 किलोमीटर आता है अप एंड डाउन. 17 किलोमीटर अप एंड डाउन. 17 किलोमीटर. और कितना उसका? 2500 आता है. 2000 एक बोट का 2500 आता है. तो दूसरा नहीं आता. एक ही फैमिली, 2 फैमिली आता है, चलता है. एक आता है, मैं अकेला. हाँ, एक ही चलता है. कितना मेरा कितना होगा? एक बोट ए पॉइंट का 2200 आता है. ओनर है. बहुत ज़्यादा है वो. तुम कितना देते थे? मैंने 1000 में भी सुना था. कितना? 1000 में सुना था मैंने. 1000. 1000. और दूसरा बोलो ना. बस सर. ये उन्नाव बैक वाटर. हाँ, बैक वाटर है. राइट. बैक वाटर बोट राइड. मैं वहीं पे जा रहा हूँ. चलो मेरा बोट है ना, चलता है. चलो कम में कर दो. दादा भेटले होते रस्त्यात. हे म्हणताय 1200 बोटिंगचे. टोटल 17 किलोमीटर, 17 किलोमीटर असेल एवढं. कुमटाला जाताना उन्हावर लागत होतं. त्या शिपने एक स्पॉट सजेस्ट केला होता. उन्हावरला आलो आहे आणि अचानक बोटिंगचा प्लॅन केला आहे. ही बोट पडली मला 1000पर्यंत. तर समोर एक बेट आहे, ते बेटला पूर्ण राऊंड मारून आणतात. ते काहीतरी म्हणतात 17 किलोमीटरचा पूर्ण राऊंड आहे. सो बघूया, 2-3 स्पॉट आहे तिथं. एक केरला स्पॉट म्हणून पण आहे, असे 2 केरळासारखे ट्री आहे, मँगोज ट्री पण आहे. सो पहिल्यांदा एक्सपिरियन्स करतो मी, युनिक एक्सपिरियन्स आहे, मजा येईल. ही अशी आपली आहे बोट, आणि जवळपास 1.5 तासाची ही राईड होणार आहे पूर्ण. आणि या बोटमध्ये आम्ही दोघंच आहे, कारण की सीझन असल्यामुळे लोक येत नाही. आणि सीझन म्हटलं आता ऊन आहे, धूप आहे, पण आपल्याकडे आता टाईम होता तसा इव्हिनिंगपर्यंत. सो 1-1.5 तास, 1-1.5 वाजले, 2:30-3पर्यंत होईल. मला वाटतं आता आवाज माझा रेकॉर्ड होणार नाही, म्हणून मी काही शॉर्ट केलो. सो हा जो बघतायत हा आहे केरला पॉईंट. हा सगळा केरला पॉईंट आहे. इथं आणतात आपल्याला
इथे यायला 20 ते 25 मिनटं लागतात आणि बोट बंद असते पूर्ण. ही बोट वेगळी फक्त. सो हा तो बघता हा केरला हे वाईटमध्ये आहे म्हणून मोठं वाटतं आहे ॲक्च्युली. इथं या साईडला बघा हा जो आहे हा सगळा केरला पॉईंट म्हणतात त्याला. हा एक पॉईंट मँग्रोजचं एक पॉईंट आहे. हे 2-3 पॉईंट करतात. आपल्याला इथून अजून जायचं आहे 4-5 किलोमीटर तरी असेल. येस करतो अभि स्टार्ट. सो आपल्या ब्लॉगसाठी चंदनबाई थांबले होते. चंदनबाईंनी व्हिडिओ फोटो केले. तिथे जाऊन बोट हा आहे केरला पॉईंट. सो आत्ता 3 वाजले जवळपास. मला वाटतं 1:45-2ला चालू केलं होतं. एक सव्वा तासात झालं. सो बोटिंगचे त्यांनी घेतले 1000 रुपये आणि 2-3 पॉईंट होते. ॲक्च्युली चांगलं आहे. अजून एक लोटस पॉईंट पण असतो पण आत्ता लोटस नव्हते तो म्हटला. सो ते बोट चालून तो म्हटला सगळे गेले लोटस आत गेले. सो एक लोटसचा राहिला आपला पण चांगला पॉईंट होता डिसेंट. सो आता आहे हुनावरला आपण आणि आता जो ऑलमोस्ट हुनावरचं झालं. एवढे 2-3च पॉईंट होते हुनावरला. आता जायचं आहे आपल्याला कुमटाला स्टे बघायचा आहे. बघूया आता. सो पण मजा आली. चांगला एक्सपिरियन्स होता बोटिंगचा. फक्त टायमिंग चुकला होता माझा. अर्ली मॉर्निंग किंवा सनसेटला यायला पाहिजे. सो चांगलं थोडं वेदर पण चांगलं राहील पण हवा तशी चालू होती. सो लास्ट टाईम बोटिंग कधी केली आठवत नाही म्हणून मजा आली मला. तर काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स. सो फॅमिली ट्रिपसाठी द बेस्ट आहे मुरुडेश्वर त्याच्यानंतर हुनावर. सो आता इथून कुमटा हे मला वाटतं 30 किलोमीटर. मला वाटतं नाही इथून कुमटा 30 किलोमीटर आहे. ज्यासाठी आपल्याला हाफ ॲन आवर लागेल. त्या अगोदर काही जेवायचं वगैरे मिळालं तर बघूया. नाही तर डायरेक्ट कुमटाला स्टे टुमारो याना केव्स. पण काय मजा येते सोलो राईडला. वर्थ इट आहे बाई पूर्ण. सो ऑल द ट्रिप आणि मी काही प्लॅन करून आलो नव्हतो ते की तुम्हाला मी व्हिडिओत कळालाच असेल. तो डायरेक्ट मुरुडेश्वरचा आपला प्लॅन होता आणि आल्यानंतर एक्सप्लोर करूया म्हटलं बघूया इथं काही. सो त्या दृष्टीने चांगल्यापैकी कवर केलं आहे आपण आणि चांगले स्पॉट कवर झाले. सो इथून गोकर्णा पण जवळ आहे. बीच गोकर्णा बीच कुमटापासलं. सो बघूया इव्हिनिंगला वेळ मिळाला तर गोकर्णा बीचला जाऊ शकतो. सनसेट बघू शकतो गोकर्णाला.